कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एजे, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, खरंच आम्हाला माफ करा। प्लीज प्लीज एजे मला माफ करा, प्लीज मी चुकले, मला माफ करा प्लीज। आय एम रिअली व्हेरी सॉरी एजे, प्लीज। वा श्वेता, मॅच हातातून गेली असं वाटत असताना मस्त कमबॅक केलास। बस नाही, तुम्ही आधी म्हणा तुम्ही मला माफ केलं, मी नाही उठणार। दुर्गा, हिचं काय चाललंय? हिची नाटकं अजून बंद झाली नाहीत का? श्वेता, अजून किती तमाशे करणार आहेस तू? तुझी ही माफीची नाटकं आम्हाला कळत नाहीत असं वाटतंय का तुला? थांब दुर्गा, उठ श्वेता। श्वेतानी माझी माफी नाही, मी तिची माफी मागायला हवी। अभिराम, होय, लॉकअप मध्ये असताना मी खूप विचार केला। श्वेतानी केलेले सगळे आरोप बेसलेस होते, पण आपण ही फॅक्ट डिनाय करू शकत नाही की आपल्यामुळे तिला त्रास झालाय। लग्नात तिचा आणि तिच्या आई वडिलांचा अपमान झाला, तिचं लग्न मोडलं। ही गोष्ट एका मुलीसाठी, तिच्या आयुष्यासाठी खूप मोठी गोष्ट होऊ शकते। अशा सिच्युएशन मध्ये एखादी मुलगी तिला जस्टिस मिळण्यासाठी काहीही करू शकते, आणि तेच तिने केलं। थांबा एजे, तुम्हाला वाटतेय ना तितकी काही बिचारी वगैरे नाहीये ही श्वेता, आणि मुळात जहागीरदारांनी कुठलाही अन्याय केलेला नाहीये हिच्यावर। हिचं हे सगळं रडणं, असं माफी मागणं वगैरे सगळं नाटक आहे, खोटं आहे। अगं बास लीला, बास। तू काय काय बोलतेस? हे बघ, मला आधीच माझ्या वागण्याचा खूप खूप जास्त पश्चाताप होतोय, त्यात तू आता आणखी अजून काहीतरी। बास हा, बास श्वेता। ही तू जे काही करतेस नाही, तुझी नाटकं आहेत ना, ती इतरांना खरी वाटत असतील, पण त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही। एजे, श्वेता खोटं बोलतीये ह्याचा पुरावा आहे माझ्याकडे। कसला पुरावा? यश, हो, नीला बहिणी, आय एम सॉरी, पण अगं पेनड्राईव्ह नाही आहेत। पेनड्राईव्ह नाहीये म्हणजे असं कसं नाही? बघ नीट, काय पेनड्राईव्ह? कसला पेनड्राईव्ह एजे? लीला, अगं तुला काय सिद्ध काय करायचंय नक्की? हे बघ लीला, तुझ्याकडे काहीही पुरावा नाहीये, त्यामुळे तू माझ्यावर भलते सलते आरोप नाही करू शकत लीला। आणि मुळात लीला, अगं मी काय बिघडवलंय ग तुझं? तू का वागतेय माझ्याशी असं एजे? तू ना खोटारडी आहेस। खोटारडी ती नाही, तू आहेस। तुम्हालाही माहिती नाही हे सगळं मुद्दाम। बास आता,
तुझ्याकडे पुरावा असेल तर दाखव, नसेल तर एक्सेप्ट कर की तुझ्याकडे पुरावा नाहीये. नाही आहे आहे माझ्याकडे प्रूफ आहे. शोध ना पेनड्राईव्ह. होती आमच्याकडे ती पेनड्राईव्ह. बस लीला, तू श्वेताला आजपर्यंत वाईट वागताना पाहिलेस. लग्न मोडल्यामुळे ती काही महिने चुकीचं वागत होती. पण सत्य हे आहे की श्वेताला मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो. ती लक्ष्मीची बहीण आहे. ती एक चांगली मुलगी आहे. जे काय झालं त्यामुळे तिने चुका केल्यात, एक्सेप्टेड. हो अजय, मध्यंतरी मला श्वेताचं वागणं पटलं नाही, पण तशी ती चांगली आहे. ती चांगली आहे म्हणूनच तिचं स्थळ मी तुमच्यासाठी सुचवलं होतं, नाहीतर का सुचवलं असतं. हो बरोबर बोलतात लक्ष्मी वहिनी. तर परिस्थितीमुळे श्वेता अशी वागली. लग्न मोडण्याआधी तिचं बिहेवियर असं नव्हतं, हो नाही? हो म्हणजे या अगोदर ती चांगलीच होती, चांगलीच वागत होती. दुर्गा, तुम्ही म्हणताय म्हणजे, आणि बाकीचे पण म्हणताय म्हणजे बरोबरच असेल. एखादा माणूस 20-22 वर्ष चांगला वागला असेल आणि एखाद्या सिच्युएशनमुळे काही महिने वाईट वागला तर त्याला आपण वाईट ठरवायचं? का त्याला सुधारण्याचा एक चान्स द्यायचा? श्वेताची आई, जागीरदारांनी श्वेताच्या लग्नाची जबाबदारी घेतली होती, पण काही कारणामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. पण आता मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या श्वेताचं पुढच्या 1 महिन्याच्या आत एक चांगला मुलगा शोधून तिचं लग्न लावून देईल. एजे, पण ज्या मुलाशी तुम्ही श्वेताचं लग्न ठरवाल त्याचं घराणं सुद्धा तुमच्यासारखंच तोलामोलाचं असेल ना? हो, नक्कीच असेल. एजे, तुम्ही माझ्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेऊन आयुष्यात तिला एक दुसरी संधी दिली आहे. खरंच तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. श्वेताची आई, तुम्ही आता श्वेताची काळजी करू नका. आता श्वेताचं फ्युचर ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता तुम्ही घरी जा आणि कुठलंही टेन्शन घेऊ नका. चल श्वेता. थँक्यू अजय, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आजी. थँक्यू थँक्यू. येते मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.